म्हणाला तो? अगं खूप बोलला तो माझ्याशी, पण खूप उशीर केला त्यांनी बोलायला. म्हणजे नेमकं काय बोलला? त्याला अक्षराबरोबर लग्न करायचं होतं. तिला अमेरिकेत घेऊन जाणार होता तो. तिकडेच दोघं जण सेटल होणार होते. तिला जेवढं शिकायचंय ना तेवढं शिकवणार होता तो. खूप रिक्वेस्ट केली होती त्यांनी अक्षराला, पण ही काही गेली नाही ग. म्हणून तो मग शेवटी एकटाच गेला अमेरिकेला. मग आता कसं काय आला तो अचानक? आपल्या अक्षरासाठी तो परत आलाय. अक्षरासाठी म्हणजे? अगं त्या दोघांची ना खूप घट्ट मैत्री आहे, पण आता त्या मैत्रीच्या पलीकडे जाऊन तो विचार करतोय, म्हणून तो आलाय भारतात. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. म्हणजे नेमकं काय बोललाय तो? अक्षराचा ना त्रास बघवत नाहीये त्याला. तो म्हणत होता की तिला आता पुन्हा सासरी पाठवू नका. नाही म्हणजे त्याचंही म्हणणं मला बरोबरच वाटलं, कारण मलाही तिला सासरी पाठवायचंच नाहीये. हे बघा, तिला तिचं ठरवू द्या. आपण कोण होतो तिच्या आयुष्याचा निर्णय घेणारे? अगं आपण नाही तर कोण ठरवणार? आणि हे बघा, मगाशीच मी तिच्याशी बोललीये. मी तिला म्हणाले की अधिपतींबद्दल, भुवनेश्वरी मॅडम बद्दल बाबांच्या मनामध्ये नाराजी आहे, थोडा राग आहे, आणि तो शेवटपर्यंत राहणार अक्षरा. पण तुला जर सासरी जायचं असेल तर तू सासरी जाऊ शकतेस, मी सांगितलंय तिला. विद्या, अगं तिथे जाऊन काय होणार आहे हे माहितीये ना आपल्याला. अहो असं काय करता, परिस्थिती बदलते ना. आणि सगळे दिवस सारखे नसतात. हे बघ, मला नाही वाटत असं. म्हणजे अगं, परिस्थिती बदलायची असती ना तर ती आतापर्यंत बदलली असती ना. अधिपती तिला घेऊन गेले असते घरी. ते काय करतात, इथे येतात, काहीतरी इकडचे तिकडचे प्रश्न विचारत बसतात आणि परत जातात. आणि त्या दोघांच्या मध्ये तर भांडणच चालू आहेत ना. हे असंच जर चालू राहिलं तर ती त्या घरात कशी सुखी राहील सांग ना. मला आता खरंच असं वाटतंय की अधिपती आणि अक्षरा दोघे एकमेकांसाठी अनुरूप नाहीयेत. मला असं वाटतंय की मदन अक्षरासाठी जास्त योग्य मुलगा आहे. निर्णय म्हणजे काय? निर्णय म्हणजे एखाद्या प्रश्नावर तोडगा काढणं, त्या प्रश्नाचा निकाल लावणं. आता सुनबाईंच्या प्रश्नाचा लवकरच निकाल लावावा लागणार आहे आम्हाला. आमच्या अधिपतींना त्यातनं बाहेर काढावं लागणार. त्यांच्या लग्नाच्या वेळी चुकला आमचा निर्णय. चुकला म्हणण्यापेक्षा आम्हीच तो चुकवला. अधिपतींना मास्तरीनबाईंशी लग्न करायचं होतं आणि आई म्हणून त्यांचा निर्णय आम्हाला काही मोडायचा नव्हता. मग काय, आम्ही आमचा निर्णय बदलला आणि बांधली त्यांच्या लग्नाची गाठ. मास्तरीनबाईंचं तेव्हा प्रेम नव्हतं त्यांच्यावर, तेच बरं होतं. पण काय करणार, आमच्या अधिपतींचा स्वभावच आहे असा. सगळेजण प्रेमातच पडतात त्यांच्या. मग काय, सुनबाई पण पडल्या प्रेमात. पण हे कसलं प्रेम, ज्याच्यावर खरं प्रेम असतंय त्याला कुणी दुखवत नाही. पण सुनबाईंनी आमच्या अधिपतींना दुखावलंय, आणि जो कोणी आमच्या अधिपतींना दुखावतो त्याला आम्ही सोडत नसतोय. आई अंबाबाई, तुला बी ठाव आहे आम्ही अधिपतींना किती जीव लावतो. ते त्यांच्या जन्मदात्या आईपेक्षा जास्त माया आहे आमची त्यांच्यावर. मग त्यांना त्रास झालेला आम्हाला बघवल काय? आणि म्हणूनच त्यांना त्रास देणाऱ्या सुनबाईंना आम्हाला त्यांच्यापासून वेगळं करायचंय, आणि आम्ही ते करणार. अधिपती घे चहा घे. अगं तू कशाला चहा घेऊन आलीस? दानाजीला सांगायचं की. मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणताना आले. हा बोल की, काय विषय? तब्येत ठीक आहे ना हो तुझी? मला काय धाड भरली आहे, माझी तब्येत ठीक आहे. काय झालं मग? आणि सध्या घरात एकच विषय चालू आहे, कोणचा? सुनबाईचा. त्याच्याविषयी काय बोलायला नको आपण आता. अरे असं बोलून कसं चालेल? जाऊ दे का बाई, खरंच काय बोलायला नको. खरंच मला बोलायची काही इच्छा नाही. तर गप बस की. हे बघ, मला सांग, तिचं आणि तुझं परत काही बोलणं झालं काय? अरे रोज दिस उजाडला
ही एकच आशा वाटते बघ, तुमचं दोघांचं बोलणं होईल, तुमचं भांडण मिटल, सुनबाई आज घरला परत येईल. तुला जसं वाटतंय तसं काही झालेलं नाही आणि असं काही होईल असं बी आता वाटण झालं मला. मी बोलू का तिच्याशी? कशाला? म्हणजे कुणाला सांगाय ना ग, आपल्या आपल्यातच ठेव. मी बोलतेच तिच्याशी. अरे तिच्याशी बोललं तर तिचं काय म्हणणं आहे हे तरी कळेल ना व. अगं आता एवढं दिवस झालं त्या घराकडे आल्या नाहीत, बाहेर जाऊन बसल्या, त्याच्यावरून त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळलं नाही का? काय कळलं? अगं त्यासनी यायचं नाही आहे इकडं, हे साधं म्हणणं आहे त्यांचं. नाही नाही असं नाही बाळा. अरे ती पोरगी तशी नाही आहे, कदाचित ती वाट बघत असेल. अगं आता 2 वेळा त्यांच्या घरला जाऊन आलो की आमची भेट झाली नाही, पण त्यांच्या आईबाबांनी त्यासनी सांगितलं नसेल की बाई तुझा नवरा येऊन गेला. मग त्यासनी एक फोन करावाच वाटला नाही मला. हा, मला तर काही आवडतं काय, त्या जर एकदा मला फोन करून एकदा म्हणल्या ना तर मी पडदिशी जाऊन त्यासनी घेऊन येईन ग. आपण इथं सारखं मास्तरीन बाई मास्तरीन बाई मास्तरीन बाई मास्तरीन बाई दिवस रात्र त्यांच्या नावाचा जप करतोय, उचकी लागत नसेल ग त्यासनी. त्या आपलं नाव कवा घेतच नसतील, त्यासनी कवा आठवण येतच नसेल मला. एक फोन बी केला नाही त्यांनी. करल ती फोन, तू बघच. याचा असता फोन तर कवा झाला असता. अरे ती ऐक मी काय म्हणतोय, नको बोलायला आपण याविषयी आता. ठीक आहे, तू आराम कर, बोलू नंतर. तू जास्त लोड घेऊ नकोस. हा